मोठं स्वागत केलं देवर्षी नारदाचं. या 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 नारद महर्षी या. नारदाने विचारलं, अरे कंसा, तुझ्या तोंडावर असे 12 का बरं वाजले? नारद, अहो किती राक्षस पाठवले त्या वृंदावनात, पण गेलेला राक्षस परत वापस नाही आला. नारद म्हणले, हे तुझं डोकं ठिकाण्याला काम करत नाही, एक काम कर जरा. मग नारदाने युक्ती सांगितली कंसाला, अरे असा एक एक राक्षस पाठवशील तर ते दोघं बलराम आणि कृष्ण तुझ्या सगळ्या दैत्याचा नायनाट करतील. मग एक काम कर. काय काम कर गुरुदेव? अरे एवढा मोठा मथुरेचा मेला आहे आणि त्या बलराम आणि कृष्णाचं मामाचं गाव आहे मथुरा. हा, मग एक काम कर, इथं जरा मोठं जत्रेचं जरा आयोजन कर. लहान लहान मुलाची वृत्ती यात्रा जत्रा जरा रुचत असते. हो भगवान, बरोबर बोलवलं आणि बरोबर सांगितलं. म्हणजे एक काम करा, जत्रा खूप मोठा मेला, लाव इथं जत्राचा पंडाल मोठे लाव, सगळ्या लोक यात्रा ठेवलं. ठीक आहे, महालक्ष्मीची यात्रा, भरली यात्रा. हा, मग काय विचारता? मग यात्रेला कंस म्हटला, आता असं जमायचं नाही. नारदाने जे सांगितलं, मुलाला इथं बोलव. यात्रेच्या निमित्ताने कृष्ण आणि बलराम मथुरेत बोलवायचं आणि तुम्ही मग मिळून त्यांचं काय करायचं ठरवा. असा तर मरत नाही. हो, म्हणजे ही युक्ती नारदाने खूप मस्त सांगितली. शंक आणि मूर्ख दुसऱ्याच्याच फुकण्याने वाजत असते, दुसऱ्याच्या नाही. बसलं त्याच्या डोक्यात तेच. सांगितले म्हणजे युक्ती, आणि या युक्तीला म्हणलं माझा तुझा आशीर्वाद आहे. नारद म्हणले, गेले निघून. आता भगवान गोकुळात आहे, वृंदावनात. आणि कोण? मग कंस बी हुशार, त्यानं त्यांच्या चाचा म्हणजे अक्रूर काकाला सांगितलं, जा अक्रूर काका, चाचा तुम्ही जाऊन कृष्ण आणि बलराम, आता राजाचा आदेश आहे, आणि दुसरा तिसरा रथ न्यायचा नाही, माझा रथ न्या. भाचेत ना, मामा आहे ना मी. हो, चांगल्या ठिकाणी बोलवायचे म्हणजे हलक्या गाडीत कशाला? एवढा मोठा आपण राजा आहे तर फार गाडी हलकी कशाला पाठवायची? आपलाच रथ दिला महाराज, सारथी दिला, आणि त्याच्यामध्ये घेऊन आणण्यासाठी अक्रूर काका, अक्रूर चाचाला हे सगळं षडयंत्र कळालं. एवढं प्रेम या कंसाला आजपर्यंत कधी नाही आलं, आणि आज एकदम भगवंताला घेणे त्याचा रथ मला पाठवतोय. महाराज अक्रूर काका ही गेले. ऐका जरा, अक्रूर काका बी महाराज आहे किती, मथुरेतून वृंदावनला जायचं म्हणलं तर रिक्षाने अर्धा तास लागतोय, 20 रुपये भाडे. दिवस मावळला अक्रूर काकाला जायला. विचार करतात हे काय षडयंत्र आहे, आणि मी जर घेऊन आलो कृष्ण आणि बलरामला, जर या कंसाने जर यांच्या सोबत व्यवहार व्यवस्थित नाही केला, आणि जर ह्या लेकरायचं जर काही बरं वाईट झालं तर जिम्मेदार मी ठरेल. काय करावं, काय करावं? आले वगैरे, संध्याकाळी थांबले. भगवंताने खूप स्वागत केलं. रात्री मुक्काम केला. सगळ्या गावात बातमी पसरली, कोणतरी रथावाला आलाय बघ. अगं सखी साजनी, तुला माहिती आहे रथ आलाय मोठा, सजून आलेला रथ आहे. संध्याकाळी हरिपाठ वगैरे झाला, संध्या झाली, सगळ्या गवळणी एकत्रित मंदिरात बसल्या. अगं कोणाचा असेल ग हा रथ? परत दुसऱ्या कोणाचं नाही ग, नंदाच्या दारात आहे ग हा रथ. अगं एक म्हणली माझा चांगला परिचित आहे हा रथ, कोणाचा आहे? अगं म्हणली कोणाचा आहे? अगं हा दुसरा तिसरा कोणाचा नसून हा रथ त्या मथुरेच्या कंसाचा आहे. कोठे गे सावळा, शृंगारलेला रथ माझा चांगलाच परिचित आहे, दुसरा तिसरा कोणाचा नाही. हा मथुरेच्या कंसाचा रथ आहे ग. उभा अक्रूर रथाच्या गवळण सांगते जरा ऐका.
बोले नंदाची पंढवानी सद्गदित होनी बोले नंदाची पंढवानी बोले सद्गदित होनी मथुरेची साधनी मथुरेची चक्रपाणी साधगे साधनी विहळ झाले वचन ऐकून ऐका ना जरा पुढे. सगळ्याला माहिती हा रथ अक्रूराचा रथ सजलेला आहे. नंदाची राणी सद्गदित होऊन बोलते, कशासाठी आलेला हा रथ? समजलं की भगवंताला घेऊन जाण्यासाठी आलेला आहे. व्याकुळ झाल्यात गोपी. अक्रूराच्या गळा तुझ कोणी धारिले अक्रूराच्या गळा तुझ कोणी धारिले घात करवालासी वधीसी सतळा अक्रूर आलेला. गोपिका म्हणतात, अक्रूरा तुझं नाव कुणी ठेवलं रे? अक्रूर चांडाळा कशाला आलास आमच्या गोकुळात? आमच्या भगवंताला न्यायला आलास काय? आणि जर आमच्या भगवंताला न्यायला आलास तर आम्ही काय करू अजून? अक्रूरा तुझे जय हो. तैशीच करणी भगवान
भगवान कृष्ण आणि बलराम सगळ्या गोपिका त्रस्त. गोपिका रथाच्या समोर आडव्या झाल्या. अक्रूरा, जर तुला भगवंताला न्यायचं असेल तर पहिलं काम करावं लागेल. काय काम? हा तुझा रथ आमच्या अंगावरून घेऊन जा. जोपर्यंत आमच्या शरीरात प्राण आहे तोपर्यंत आम्ही भगवंताशिवाय नाही राहू शकत. आणि तू भगवंताला जर घेऊन गेलास, एकदम जीर्ण झालेली माता यशोदा, कृष्णा अंबाळते चुंबाळते बाळा. मथुरेला गेल्यावर या गोकुळातल्या ग्वालीन एक गवळण, मथुरेला जाशील कृष्णा, राजा होशील. या वृंदावनातल्या आईला विसरून तर जाणार नाहीस ना? आई असं कशी बोलते का तू? अगं तुझ्या सारखं माखन मिश्री मला कोणी नाही खाऊ घातलं. राज वैभव मिळेल तुला तिथे गेल्यावर. समजलंय मला आज. इतक्या दिवस तू ही बात गुप्त ठेवली कृष्णा. तू तर देवकीचा पुत्र आहे. समजलंय? देवकी तुझी मथुरात आहे. मथुरेचा राजा झाल्यावर एक गवळण म्हणून मला विसरून जाशील काय रे कृष्णा? बिलगून कृष्ण आईला नाही गाई, असं कधी होईल? रथामध्ये अक्रूर काका बसले, बलरामजी ही रथामध्ये बसले. रथ निघणार, भगवान परत आरडत ओरडत आपटत ओरडत, अरे थांबा रे थोडस, रथाला थांबवा, माझ्या कृष्णाला पाहू द्या, मला घेऊ द्या. नाही आई, असं समजू नको. मथुरा आहे की त्या अंतरावर. गोपिका सगळ्या रथाच्या पुढे उभ्या आहेत, खूप अट्टहास करतात. गोपिकाचं प्रेम कंठ अवरुद्ध होतोय सांगताना पण सांगू शकत नाही. एकदम चाचाच्या समोर, कृष्णा खरं सांग, आमचं काय चुकलं का रे? आम्ही कुठे प्रेमात कमी पडलो का रे? आज आम्हाला सोडून चाललास कृष्णा. अरे सकाळी गाई घेऊन जर चाललास कृष्णा तर आम्ही सगळ्या गवळणी दारात बसायचो, आणि तू वापस येऊस तर आम्ही त्याच जागेवर बसावं आणि चर्चा करावी एकमेकीला. तुला कसा दिसला ग? तुला कसा दिसला ग? तुला कसा दिसला? एक म्हणायची मला असा असा दिसला, एक म्हणते मला त्याचं रूप असं दिसलं. कृष्णा, गाई घेऊन जायचास तर येऊपर्यंत आम्ही त्याच ठिकाणी तुझी चर्चा करायचो. इतक्या गोपिका हरडल्या, इतक्या गोपिका हरडल्या त्या भगवंताच्या विरहामध्ये. गोपिका रडतील याच्यात विशेषता नाही, गायी सुद्धा रडल्या. भगवान परमात्मा ज्या गायी सांभाळत होता, ज्या गायीचं रक्षण करता करता भगवंताचं नाव गोपाल झालंय. गोपाल, गोपाल या शब्दाचा अर्थ गायीचं संगोपन. गायीचं संगोपन करता करता भगवान गोपाल झाले. त्या गायी सुद्धा रडतात, कृष्णा अरे कन्हैया. इतक्या रडल्यात की पूर वाहतो, पाण्याचा पूर. अक्रूर चाचाला गवळणी म्हणतात. अक्रूर चाचा म्हणतात, हे पाणी कशाचं आहे? कशाचं पाणी? नंद बाबाच्या घराच्या जवळून जो पूर वाहतोय, हा नदी नाही, हा लाना नाही, नाला नाही. गाई गोपाळ रडतात, त्याचं आसोवाचं जल पाट वाहत. वृंदावनाच्या आज बी आजूबाजूला कुठे समुद्र नाही,
200-300 किलोमीटर पर्यंत, 500 किलोमीटर. वृंदावनातल्या भूमीचं पाणी खारंय, आजही खारं लागतं. तितक्याच जागेत खारं लागतं. बोर घेतला तरी पाणी खारं आहे. आज बी ती वृंदावन भूमी साक्ष आहे. गाई याच जागेवर रडल्या, गोपिका बी याच जागेवर रडल्या. त्यांचे आसव तिथे आज बी अशा अवस्थेमध्ये हे गोपिका अक्रूरा भगवान परमात्मा गोपीच्या समोर आले. गोपींनो, यात्रा जत्रा आहे, मामाच्या गावात जत्रा आहे, 2च दिवसाचा प्रश्न. भगवान परमात्मा गोपीला शब्द दिलाय, ऐका ना, फक्त 2 दिवस मला मथुरेला जाऊ द्या, 2 दिवस. गोपीला काय समजून आलं होतं की काय गवळीला काही सांगता येत नाही. कृष्णा, बलराम, नाही वाटत आम्हाला एक खरं. मथुरेचं राज्य, आम्ही काय खेड्यातल्या छोट्या गावात राहणाऱ्या गवळणी, आम्हाला कुठला तुझा पाहुणचार करता येतोय? आमच्याच्यानं नाही सोन्याचं ताट, नाही चांदीचा पाठ, शिकलेल्या नाहीत रे आम्ही कृष्णा. तुला मथुरेत गेल्यावर नाना प्रकारचे राज्य वैभव, सुख, समृद्धी, जेवण करशील तर सोन्याच्या ताटीत अनेक प्रकारचे चमर झुलतील, तुला हवा घालतील. आम्ही सुद्धा सगळं करतो रे कृष्ण. 2 दिवसाची मुदत मागितली, 2 दिवस. ऐका, गोपीला भगवान परमात्मा सांगून गेले, फक्त 2च दिवस मी मथुरेच्या यात्रेत जाईल. आणि पुढचे तुम्हाला सांगतो, 2 दिवस म्हणून गेलेला कन्हैया परत कधीच नाही. वृंदावनला परत कधीच नाही. प्रेम त्या जाग्यावर गोपिका उभ्या. 2 दिवसाचे शब्द देऊन गेलेला कृष्ण कन्हैया एका जनार्दनी रथ गेला निघो. रथाचा ध्वज दिशेपर्यंत गोपिका रथाकडे पाहतात. रथ निघून गेला. 2 दिवस गोपिका, 2 दिवसाला सांगून गेलेला कृष्ण परत नाही. त्या जागेवर गोपिका कृष शरीर जीवन झालं. शरीर आहे पण शरीरात प्राण नाही, प्राण राहिला नाही. कृष झालेलं शरीर एकदम उदास. 100 वर्ष लोटले, 100 वर्ष ना आईचं भेट ना वडिलाची भेट. नंद बाबा म्हटले, मी मथुरेपर्यंत येतो, चला यात्रेमध्ये जायचे ना. नंद बाबा आपल्या पोराला घेऊन, सगळे 2-4 गोप गोपी कडी सवंगडी सोबत घेऊन भगवान आले. मथुरेत येता येता 4-5 वाजले. भगवान म्हणले, अजून थोडा दिवस आहे, मी जरा यात्रा थोडी फिरून येतो. नंद बाबांनी सांगितलं, हे आपलं वृंदावन नाही कृष्णा, कुठेही कसंही फिरता येणार नाही. ही मथुरा आहे. कृष्णाला नंद बाबा एकट्याला सोडत नाही. म्हणले, बाबा काही काळजी करू नका, माझ्यासोबत बलराम आहे, आम्ही जरा काही यात्रा फिरून येतो. म्हणजे जा, पोरांची मजा यात्रे जत्रात असते. यात्रा जत्रेमध्ये पोरं फिरू लागले. पाहतात तर पुढे काय, भगवान म्हणतात, हे आमच्या मामाचं गाव. पोरं खूप खुश झाले. भगवान परमात्मा आपली टेडी नजर इकडे तिकडे फिरू लागले वृंदावनात. सगळ्या मथुरेत बातमी पसरली. अरे तुम्हाला माहितीये, ज्यानं पुतना मारली तो आलाय, ज्यानं गोवर्धन पर्वत उचललाय तो मथुरेत आलाय.
काय आनंद, काय आनंद, काय आनंद. सगळ्या देवाला पाहण्यासाठी आपल्या मेहेर अटारीहून खाली येऊन भगवंताला पाहण्यासाठी डुंकू लागल्या. भगवान परमात्मा ज्या गल्लीतून शिरायचे सगळे, अरे माहितीये तुला, ज्यानं पुतना मारली तो आलाय, हो, ज्यानं गोवर्धन पर्वत उचलला तो आला, धेनुकासुर, वृत्तासुर, बकासुर ज्यानं वध केला राज्याचा तो भगवान आलाय. छेल छबिले सरकार असे गल्लीतून फिरायचे. सगळ्या गवळीचं मन, मथुरा वाशांचं मन वडू लागले. जीवन है